चला तर मग मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या कार्यक्रमाचं नाव काय माहितीये ना? चला बसूया, कार्यक्रमच करूया. तर आता आपल्याकडे आलेली आहे एक तरुण अभिनेत्री. वा 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 एकदम वाटतंय. तर आता कसं आपण पण ही सगळी फील्ड सोडून आता आपण पण चित्रपट सृष्टीमध्ये येणार आहे. तर पहिला प्रश्न असा आहे ते आपल्या फंडर लोकांना ऐकायला लागेल, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. तो म्हणजे असा की जर शूटिंगला उशीर झाला तर तू काय कारण देत होतीस किंवा काय कारण द्यायला पाहिजे? खरं तर कधी उशीर झाला नाही. जर तुम्ही केदार शिंदेंबरोबर काम करत असाल तर नेहमी वेळेवरती येण्याची सवय लागतेच. जर समजा उशीर झालाच तर मग काय? ट्रॅफिक, मुंबईचं ट्रॅफिक काय आता सगळीकडे खड्डे खुकतायत, सो ट्रॅफिक होतच आहे. अच्छा, ट्रॅफिक आहे म्हणून. वा वा. बरं, आता याच्या नंतरचा प्रश्न असा आहे की जनरली आपल्याला असं बऱ्याच ठिकाणी असं आपण कुठेतरी आता फिरायला गेलो, पूर्वी कसं तुला असं कुठेही फिरायला मिळत असेल कुठे जायला, पण आता मात्र आपण फिरायला गेलो आणि लोकांनी ओळखलं आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे फिरायलाच मिळालं नाही, आपलं तेवढी ट्रिपच कॅन्सल झालेली आहे. असं झालंय का आता? नाही, तसं तर नाही. इथे नाही, तसं तर नाही अजून. म्हणजे अजून नाही. हा, लोक भेटतात, फोटो काढतात आणि कौतुक करून मग मुंबईच्या बाहेर नाही, महाराष्ट्रात थोडं फोटोज आणि होतं, पण तसं बाहेर नाही. वा वा वा. बरं, कधी असं झालंय का की कधी मांडवली गेलेली आहे काय? खूप वेळा. खूप वेळा म्हणजे काय? कॉलेजमध्ये असताना. हा, आता एकुलती एक मुलगी आहे तर आई बाबांबरोबर थोडस ते होतच असतं. हा, मग तेव्हा मांडवली केलेली आहे. वा वा वा. म्हणजे मांडवलीचा अनुभव आहे. तर काय आहे की आपल्या फील्डमध्ये पण कधी कधी लागतात अशी मांडवलीवाली माणसं. तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन, त्यावेळेला मात्र तुम्हाला इथं यायला लागेल. याल ना तुम्ही? का प्रॉब्लेम नाही ना? नक्की नक्की. वा वा. परत मी एकदम जबरदस्त अभिनय केलेला आहे, बरोबर आहे की नाही? तर आता मला पण एक पिक्चर करायचा आहे. आपल्या पिक्चरमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. तर तुम्हाला कशा पद्धतीचं पिक्चर करायला आवडेल? गँगस्टर रोल. गँगस्टरचा? मग तुमच्याकडनं मी शिकेन ना. अच्छा, हे जे उत्तर द्यायला ते शिकलेले आहेत, हे कोणाकडनं शिकलेले आहेत हे मला शोधायचं आहे सगळ्यात पहिले. आहे ना, थोडा वारसा आहे माझ्यामध्ये. बर, ते त्यांच्याबरोबर कसं काय, म्हणजे ते पण घरी असेच एकदम डेंजर दरारा, एकदम भीती कोणाची जास्त वाटते? दोघांची. अच्छा, बाबांची आहेच, पण थोडं बाबा आणि माझं रिलेशन खूप चला ना बाबा समजून घ्या तसं पण आहे. बरं, सेट वरती कोणाची भीती जास्त वाटते? बाबांची. अच्छा, कोणालाही विचारलं त्या सेट वरती कोणाची भीती वाटते आणि सेटच्या बाहेर कोणाची भीती वाटते ते केदार शिंदेंचंच नाव आहे. अच्छा, आणि तुमच्या बरोबर जे हिरो म्हणून काम करत होते तर त्यांची कधी भीती वाटली का की आज बापरे आपला पहिलाच पिक्चर आहे, असं भीती वगैरे काय असं काय वाटलं? भीती नव्हती, कारण घरचेच होते ते. काका आहेत घरीच आपलं येणं जाणं सगळं. तर रिस्पेक्ट आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी ते खूप बरं होतं की पदार्पण होतं तर त्यांनी खूप सांभाळून घेतलं. वा 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 वा. तर आता जस्ट तुम्ही शाहीर सारखा एक मोठा सिनेमा केलेला आहे, तर असाच काहीतरी एखादा वेगळा सिनेमा असेल तर त्याच्यामध्ये मला सुद्धा हिरोचा रोल मिळू शकतो का? असं एक जनरल मला मांडवली तिकडे काय आपली होऊ शकते काय? कशा प्रकारची फिल्म करायची? मला फक्त फिल्म करायची आहे. काय असतं, आपल्यासारखे लोक जे असतात त्यांच्याकडे चॉईस नसतो, आपल्याला फक्त फिल्म करायची असते. तर तुम्ही सांगाल त्या प्रकारची मी फिल्म करायला तयार आहे. मी पण ऍक्टिंग करते, माझं पण पदार्पण आहे. तुम्हीच मला सांगा, तुम्हीच मला रेकमेंड करा आता. अरे बापरे. इथे पण मांडवली चालू आहे, थोडी इथे पण चालू आहे मांडवली. थोडक्यात काय, आम्ही मांडवली अशी केलेली आहे की त्या जे आहेत ते माझं नाव सुचवणार आहेत, मी जे आहे ते त्यांचं नाव सुचवणार आहे. नक्की. पुढच्या सिनेमामध्ये लवकरच आम्ही दोघं जण दिसू आणि मग चित्रगौरवला सुद्धा आपण दोघं जण एकत्र बक्षीस घ्यायला जाऊ. नक्की. वा 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 वा. डील झालेली आहे, मांडवली झालेली आहे, पहिली मांडवली आपण केलेली आहे या इंडस्ट्रीमध्ये. चला, डन. थँक्यू सो मच.